वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन। स्वागत आहे तुमच्या नवीन आणि फ्रेश व्लॉग मध्ये। आज आपण आलो आहोत साताऱ्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमला, कारण इथे आपल्या छत्रपतींची वाघनखं आलेली आहेत। ती आपल्याला बघायला मिळणार आहेत। ही वाघनखं आजपर्यंत होती लंडन मधल्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये, पण ती काल साताऱ्यामध्ये आलेली आहेत आणि आजपासून लोकांना बघण्यासाठी अवेलेबल आहेत। ती वाघनखं साताऱ्यामध्ये 7 ते 8 महिन्यासाठी आहेत, पण आज त्याचा पहिला दिवस आहे आणि आपण सर्वात आधी पोहोचलेलो आहोत। आतमध्ये वाघनखांबरोबर काही शस्त्र देखील आहेत, तीही आपण बघणार आहोत। आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आतमध्ये बघून झाल्यावर मी तुम्हाला त्या वाघनखांबद्दल काही इन्फॉर्मेशनही देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा। आतमध्ये जायची एंट्री फी इंडियन सिटीजनसाठी 10 रुपये आहे आणि फॉरेन सिटीजनसाठी आहे 100 रुपये। सो फटाफट आत जाऊया आणि हा व्हिडिओ चालू करूया। प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारला आणि त्याचा कोथळा बाहेर काढला। ही गोष्ट तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण त्यांना मारताना जे वाघनख छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरले होते ते वाघनख आज आपण खूपच जवळून पाहिले आणि ते बघताना मला तर खूप जास्त भारी वाटत होतं। इंग्लंडमध्ये व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये असलेली आपल्या शिवरायांच्या परिक्रमेची निशाणी आता भारतात परत आणलेली आहे आणि ती साताऱ्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम मध्ये ठेवलेली आहे। 1818 मध्ये मराठ्यांचा इतिहास लिहित असलेला एक ब्रिटिश अधिकारी जेम्स ग्रँट डफ हा साताऱ्यात राहत होता। साताऱ्यात राहत असताना प्रतापसिंह महाराज यांनी जेम्स ग्रँट डफला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वाघनख होते ते भेट म्हणून दिले। 1824 मध्ये जेम्स ग्रँट डफ हा इंग्लंडला परत गेला आणि कालांतराने हे वाघनख व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये ठेवण्यात आले। आता 350 वर्षांनंतर हे वाघनख भारतात परत आणण्यात आलेले आहेत आणि काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की हे जे वाघनख आहे ते अफजल खानाला मारताना जे वापरले होते ते वाघनख नाहीये आणि ओरिजिनल जे वाघनख आहे ते कोल्हापूरच्या छत्रपती शहाजी म्युझियम मध्ये ठेवलेले आहेत। तर तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल किंवा तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आणि हा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच थांबवूयात। तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर हा ब्लॉग नक्की लाईक करा, जेवढा जास्त शेअर करता येईल तेवढा जास्त शेअर करा आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघत राहायचे असतील तर या चॅनलला करा सबस्क्राईब आणि आपण भेटूया अशाच पुढच्या कुठल्या तरी ब्लॉग मध्ये। तोपर्यंत बाय बाय।